गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की बहु नाम या राम नामी तुळेना, अभाग्य नरा पामरा हे कळेना, विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थ सांगत आहेत कित्येक या जगामध्ये या विश्वामध्ये कित्येक अशी नामं आहेत, कित्येक अशी नामं अस्तित्वामध्ये आहेत, परंतु त्यातले एकही नाम रामनामाच्या तोडीचा आहे का? रामनामाच्या बरोबरीचा आहे का? बघा विचार करा। पण मनुष्य मात्र राम नाम घेण्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या नामामध्ये गुंतून जातो आणि मग त्याची बघा फसगतच होते ना, आणि मग दुःखी होतो आणि परत शेवटी मृत्यूच्या ठाई रामनामच त्याला उपयोगात येतं ना। म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली नाही आहे। आतासुद्धा रामनाम आहे ना, ते सर्वात श्रेष्ठ आहे। हे ज्याला कळलं ना तो भक्ती मार्गामध्ये बघा लीन होऊन जातो। पुढे समर्थ सांगत आहेत अभागी निर्बुद्ध माणसाला हे कधीच समजत नाही। हालाहाळ औषधावर बघा विषयावर औषध म्हणून पार्वती बघा पार्वतीपती शिवशंकराने देखील रामनाम घेतलं होतं। बघा ही कथा तुम्हाला माहीतच असेल। बघा ते हालाहाल बघा ते विष तयार झालं होतं, ते औषध म्हणून पार्वती आणि शंकरांनी बघा त्यांनी देखील रामनाम घेतलं होतं। मग सामान्य मनुष्याला बघा या जीवाला या सेवकाला कोण विचारेल काय उपयोग आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की शिवशंकराने रामनामाचा जप केला तर या मनुष्याचं काय आहे? बघा विचार करा। पण मनुष्य मात्र वेगवेगळ्या आता या विश्वामध्ये कितीतरी पंथ निर्माण झालेले आहेत, कितीतरी बघा जाती रूढी परंपरा। पण या साध्या सोपी भक्ती मार्गामध्ये कोणत्याही जातीच्या बघा जीवाने यावं आणि या भक्ती मार्गाचा लाभ घ्यावा, एवढी श्रेष्ठ आणि सुंदर भक्ती समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे। पुढे समर्थ सांगत आहेत अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलिता ख्याती झाली पुराणी। म्हणजेच काय समर्थांनी सांगितलेलं आहे अजामेळ नावाच्या पापी बघा या विषयाधीन माणसाने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली आणि मुलाच्या निमित्तानं देवाचं नाव त्याच्या मुखी आलं। बघा पुढे त्याला आपल्या पापाची उपतर्ती झाली आणि अजामेळ नामस्मरणामध्ये तल्लीन झाला। बघा नामस्मरणाने त्याला मुक्तीसुद्धा प्राप्त झाली आणि एक गणिका बघा वेश्या आपल्याकडं असलेल्या पाळीव शुकास म्हणजे पोपटाला राम नाम घ्यायला शिकवत असे। आणि वासना माणसाला भौतिक जगाशी बांधून ठेवतात, वैराग्य माणसाला मुक्तीकडे नेते याची जाणीव तिला झाली होती आणि मुखाने रामनाम उच्चारल्यानं पुढं तिचा उद्धार झाला आणि त्यामुळं पुराणांनी बघा तिची कीर्ती गायली। म्हणजेच काय? म्हणजेच आपण जिथे पाहू ना तिथे प्रत्येक क्षणी इतिहासामध्ये रामनामाचे दाखले देता येतील। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या कलियुगाची स्थिती आहे ना ही अशीच झालेली आहे आणि पुढे एवढी भयानक होणार आहे ना। पण ज्याच्या मुखी राम नाम असणार आहे ना तोच पहिले तरी जाणार आहे, तोच या बघा पूर्ण डोहामध्ये या नदीमध्ये तरणार आहे। पण ज्याच्या मुखामध्ये रामनाम नसणार आहे त्याची अधोगतीच होणार आहे। म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही अजूनही भक्ती मार्गामध्ये लीन होऊन जावं। समर्थांनी सांगितलेलं आहे, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये बघा या रामनामाची ख्याती काय आहे ते पूर्ण विश्वाला पटवून दिलेली आहे। जेणे जाळीला काम तो राम द्यातो,
उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास देते. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थ सांगत आहेत, ज्याने कामदेवाला सुद्धा भस्म केलं ना, असे साक्षात शिवशंकर श्रीरामाचे ध्यान करतात. बघा, देवांचं देव आपण म्हणतो महादेव, त्यांना सुद्धा श्रीरामाचं ध्यान करावं. मग या आपल्या बाळकानं बघा श्रीरामाचं ध्यान करायला काय जातं बरं? तरीही सुद्धा मनुष्य असतो ना. बघा कधी कधी हा मनुष्य असतो, बघा तो देवावर विश्वास ठेवायला बघा तयारच नसतो. तो म्हणत असतो, मी माझं काम करतो, मी माझं कर्तव्य करतो, म्हणून मी 2 पैसे मिळवून खातो, देव मला काय खायला देतो का? बघा असा भरपूर विचार करत असतो. पण त्या मनुष्याला समर्थांनी सांगितलेलं आहे की तू ज्या देवाला देवांचं देव मानतोस ना, त्यांनी सुद्धा श्रीरामाचं ध्यान करतात. मग तू कोण आहेस? म्हणून तो अतिशय पूज्य भावनेनं पार्वतीपाशी प्रभू श्रीरामांचे गुणगान गात असतो. म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत ना. बघा पार्वतीला सांगत आहेत की या विश्वामध्ये जर सर्वात जर कोणतं नाम श्रेष्ठ असेल ना, तर ते रामनाम आहे. आणि या रामनामाची भक्ती समर्थांनी आपल्याला विकत दिलेली आहे का? या भक्तीचे तुमच्याकडून काय पैसे घेतलेले आहेत का? सर्व काही या मनुष्याला फुकट देऊ केली. तरीसुद्धा असं म्हणतात ना, जे फुकट मिळतं ना त्याची कधीच काही किंमत नसते. मनुष्य किंमत करत नाही. पण जे विकत भेटतं ते वाईट असूनसुद्धा मनुष्य विकत घेतो. ही या जगाची बघा, हीच या जगाचं आश्चर्य आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या मार्गाने जर हा भक्तिमार्ग मिळाला असेल तर तुमचे भाग्यच समजा. कारण असा भक्तिमार्ग जगामध्ये कुठेही नाही. कारण ज्या भक्तिमार्गाने मनाला समाधान मिळतं, मनाला एवढं बळ मिळतं ना की माझा परिवार एवढा सुखी आहे, या सुखामध्ये मला भगवंत दिसून येतो. एवढं सुख आणि एवढं प्रेरित होऊन कुठे आपण भक्ती केली होती का आधी? कधीच केली नाही. कारण का? कारण या भक्ती मार्गामध्ये मला प्रचिती मिळाली, माझे सर्व कामं व्यवस्थित झाली. म्हणून आपण या भक्ती मार्गामध्ये टिकलो ना, नाहीतर टिकलो असतो का? पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की शिवशंकराच्या ठिकाणी जिथे परम ज्ञान आणि वैराग्य असतं ना, जिथे सामर्थ्य वसलेलं असतं, तिथे सुद्धा त्याच्या मनामध्ये राम नामाचा विश्वास दृढ भरलेला आहे. म्हणून बघा, या रामनामाचा विश्वास आहे. हे रामनाम किती श्रेष्ठ आहे ना. प्रत्येक वेळी समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये पूर्णपणे विश्वासमोर मांडलेला आहे. सुमेरू पर्वतावर एकदा संत सभेचं आयोजन झालं होतं आणि कैवर्त देशाचे राजे सुकांत या सभेमध्ये सर्व संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. वाटेत नारद मुनींची आणि त्यांची भेट झाली आणि राजानं त्यांना नमस्कार केला व यात्रेचं कारण विचारलं आणि त्यावर संत सभेच्या आयोजनाबद्दल राजानं त्यांना सांगितलं. संत दर्शनासाठी जाणं कधीही उत्तमच असं बोलून नारद मुनींनी राजाला मार्गक्रमण करण्याची आज्ञा दिली. तेव्हा सुकांत जसे जाण्यास निघाले तसे त्यांना आवाज देऊन मुनी म्हणाले की सभेमध्ये सगळ्यांना नमस्कार करा, पण विश्वामित्रांना मात्र नमस्कार करू नका. कारण विचारल्यानंतर ते आधी राजा होते आणि संत झाले आहेत आणि तूही राजा आहेस असं उत्तर नारद मुनींनी त्यांना दिलं. आणि सुकांत वागले. हे अगदी तसंच संत सभा संपल्यावरती विश्वामित्र श्रीराम यांना भेटण्यास निघाले आणि संत सभेमध्ये माझा अपमान झाला असं सांगितल्यानंतर प्रभू श्रीरामांनी त्यांना अपमान करण्याचं नाव विचारलं, कारण विचारलं. नाव जाणून तू काय करणार आहेस असं विश्वामित्रांनी विचारल्यानंतर श्रीरामांनी तुमच्या चरणाशी शपथ घेऊन सांगतो की जे मस्तक तुमच्या समोर सभेमध्ये झुकलं नाही ना, ते धडापासून वेगळं करील. उद्या मी त्याचा वध करील अशी प्रतिज्ञा केली. आणि जेव्हा राजा सुकांत यांना श्रीरामांच्या प्रतिज्ञेविषयी कळलं ना, तेव्हा जीवांच्या आकांताने त्यांनी नारद मुनींना शोधण्यास सुरुवात केली.
मृत्यूच्या भयाने विलाप करत असलेल्या सुकांताला नारदांनी माता अंजनीस शरण जाण्यास सांगितलं. त्याने सुकांताकडून हेही वचन घेतलं की अंजनी मातेला शरण जाण्याचा उपाय नारद मुनींनी सुचवला आहे, हे त्यांनी कोणाला सांगू नये. दारी आलेल्या राजाच्या आकांताचे कारण जाणून घेण्यासाठी जेव्हा माता अंजनी गुफेच्या बाहेर आल्या तेव्हा माझ्या प्राणाची रक्षा करा, नाहीतर विश्वामित्र माझे प्राण हरण करतील, असं त्यांनी कथन केलं. दारी आलेल्या अतिथीचे कथन ऐकून माता अंजनी आणि सुकांतास प्राण रक्षणाचं वचन दिलं. तुला काही होणार नाही असं त्याला वचन दिलं. आणि संध्यासमयी जेव्हा हनुमानजी आपल्या मातेचं दर्शन घेण्यासाठी पोचले तेव्हा त्यांनी हनुमानास सर्व हकीकत सांगितली. आणि राजा सुकांत यांना बोलवण्याआधीच हनुमानाने शपथ घेण्यास सांगितलं. प्रभू श्रीरामचंद्रांची शपथ घेऊन बघा सांगतो की मी राजा सुकांत यांच्या प्राणाचे रक्षण करील, असं वचन हनुमानाने बघा अंजनी मातेला दिलं. आणि राजाला भयाचे कारण विचारल्यानंतर प्रभू श्रीराम यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे असं सुकांताने सांगितलं. हे ऐकून माता अंजनीनं आश्चर्यचकित झाली. पण आता हनुमानाने सुद्धा वचन देऊन बसले होते. आणि हनुमानाने सुकांतास त्याच्या राजधानीमध्ये पोचले व स्वतः श्रीरामांच्या दरबारामध्ये निघाले. तिथे पोचताच सुरू असलेली तयारी पाहून प्रभू आहेत कुठे, निघालात असं विचारले. त्यावर राजा सुकांत यांचा वध करण्यासाठी निघालो आहे असं उत्तर मिळालं. तेव्हा हनुमानाने विनम्रपणे असं करण्यास नकार दिला आणि त्यांना विनंती केली की असं करू नये. त्यावर मी माझ्या गुरुचरणी शपथ घेतली आहे, आता मागे फिरणं होणं नाही असं रामचंद्र म्हणताच मी त्याच्या प्राण रक्षणासाठी माझ्या इष्टदेवतेची म्हणजे आपली शपथ घेतली आहे असं हनुमान यांनी श्रीरामास कळवलं. तेव्हा श्रीरामांनी तुझे वचन पूर्ण कर, मी मात्र त्याला मारणारच आहे असं सांगितलं. तेव्हा राजा सुकांताला मारण्यासाठी प्रभू त्याला शोधू लागले. परंतु राजा मात्र पर्वतावर हनुमानासोबत राम नाम बघा जपत होते. पर्वतावर श्रीरामांना आलेलं बघून सुकांत भीतीने थरथर कापू लागला आणि श्रीराम त्यांच्यावर बाण सोडू लागले. परंतु राम नामाच्या महिम्यामुळं सर्व बाण विफळ होऊ लागले होते. सर्व बाण लागू शकत नव्हते, कारण हनुमान राम कार्यामध्ये अडथळा आणत आहेत असं वाटून बंधू लक्ष्मणानं हनुमंतांवर सुद्धा बाण चालवण्याची सुरुवात केली. परंतु हे पाहून श्रीरामांची शुद्धा हरपली. शुद्धीत आल्यावर त्यांनी हनुमानाकडे पाहिलं, हनुमानाकडे धाव घेतली आणि हनुमानाची पीडा त्यांना असहाय्य झाली होती. डोळे बंद करून कधी जखमेवर हात फिरवत होते तर कधी हनुमानाच्या डोक्यावर. ते पाहून हनुमानाने सुकांताला मांडीवर बसवलं आणि रामांनी सुकांताच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा ज्याच्या डोक्यावरती तुमचा हात आहे ना त्याचं जीवनमरण तुमच्या हाती असं हनुमान म्हणाले. ज्याला हनुमानाने मांडीवर बसवलं त्याच्या डोक्यावर मला हात ठेवावाच लागेल, परंतु गुरुदेवांना काय उत्तर देऊ असं राम म्हणाले. तेवढ्यात समोरून विश्वामित्र येताना दिसले आणि हनुमानाने राजा सुकांताला तेव्हा नाही काही केलं तरी चालेल, आता नमस्कार करून असा सल्ला दिला. त्याप्रमाणे वागताच विश्वामित्र प्रसन्न झाले आणि मी या क्षमा केली आहे, तू देखील याला प्राणदान दे असं विश्वामित्र रामास म्हणाले. आणि त्यांनी सुकांतास नमस्कार न करण्याचा सल्ला कुठल्या कुसंगतीमध्ये मिळाला असा प्रश्न विचारताच नारद मुनींनी प्रकट झाले आणि त्यांनी सगळी घटना कथन केली. विश्वामित्रांनी असं वागण्याचं कारण विचारतात नारद म्हणाले की नेहमी लोक मला राम मोठे की राम नाम मोठे असा प्रश्न विचारतात. तेव्हा मीही असा विचार केला की अशी काहीतरी लीला घडवावी ना की लोकांना स्वतःचं राम नामाचं महत्त्व समजेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यांना राम नामाचं महत्त्व समजलं ना ते संत गतीला बघा प्रकट झाले, ते संत झाले. पण या मनुष्याने जरी तुम्ही राम नामाचा चुकून जरी तुमच्या या वैखरीमध्ये उच्चार केला ना तरीही तुमच्या जन्माचं सार्थक होऊन जाईल. पण जर
जर या रामनामाची भक्ती आपण जर आयुष्यामध्ये रोज केली, सकाळ संध्याकाळ उपासना केली, तर ह्या रामनामाचं फळ आपल्याला किती मिळेल बघा, विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. म्हणून आत्मसमाधान आहे ना, ही खरी समृद्धी आहे आणि ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि जो आत्मसमाधान प्राप्त करत नाही तो कधी सुखी होत नाही. मग तुम्ही कोणतंही नाम घ्या, कारण पण आत्मसमाधान आहे कशामध्ये, तर ते आहे रामनामामध्ये. जेव्हा तुम्ही रामनामाचा सतत उच्चार करता ना, या वैखरीमध्ये हे रामनामाचा उच्चार चालू करता, तेव्हा तुम्हाला आत्मसमाधान मिळत असतं. आणि आत्मसमाधान असतं ना, हे खऱ्या सुखाची ओळख करून देतं. तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करतं, तुमच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण करतं. तुम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्या तुमच्या बघा मनाप्रमाणे होऊ लागतात. तुमच्या जीवनामध्ये प्रचिती निर्माण होते. तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण होतात ना, की त्या प्रसंगांना तुम्ही तोंड देण्यासाठी सज्ज होता. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या मनुष्याच्या या वैखरीमध्ये रामनामाचं बघा चिंतन केलं जातं ना, तो आत्मसमाधानी तर होतोच, पण धन संपत्ती यामध्ये सुद्धा नावून जातो. मग आपण काय करायचं हे प्रत्येक मनुष्याने ठरवायला हवं. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, देहरक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोंडी चिंता भवाची. म्हणजे काय, समर्थांनी सांगितलेलं आहे की शरीराच्या रक्षणासाठी कितीही प्रयत्न केलास ना, तरीही शेवटी काळ त्याला घेऊन जाणारच आहे. कारण का, पण ह्या शरीराला बघा पावडर लावण्यासाठी, हे शरीर चांगलं दिसण्यासाठी कितीतरी मनुष्य खटाटोप करत असतो. या शरीराला रंगरूप लावतो, पण तो शरीर टिकणार आहे का, त्याचा शेवटी नाशच होणार आहे ना. मग तरीसुद्धा त्या गोष्टींमध्ये तू का अडकतो आहेस. बघा समर्थाने सुंदर सांगितलेलं आहे. तेव्हा हे म्हणा, रामाची तू भक्ती कर आणि या भौतिक जीवनाची, या संसाराची चिंता करत बसणं सोडून दे. त्रास करून घेणं सोडून दे. कारण हे भौतिक सुख आहे ना, हे जीवन आहे, तुझ्या काहीच कामाचं नाही. पण जर तुझ्या जीवनामध्ये रामनाम तू जप करत राहशील ना, रामनामाचं चिंतन करशील, तर ते तुझ्या मृत्यूनंतर सुद्धा कामी येणार आहे. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की सर्वोत्तपरी भक्त कोण आहे, या जगामध्ये सर्वात धन्य भक्त कोण आहे. बघा ते सुद्धा या मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. नसे मानशी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरे प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय, बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थ सांगत आहेत की ज्याच्या मनामध्ये चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याच अपेक्षा नसतात. म्हणजे अपेक्षा म्हणजे काय, म्हणजे वासना, विकार, लोभ, अहंकार या एकही गोष्ट ज्याच्या मनामध्ये नसतात ना, त्याचं मन निर्मळ असतं. ज्यांच्या अंतरात्म्यामध्ये साक्षात परमेश्वराच्या प्रेमाची तळमळ असते, बघा तहान लागलेली असते ना, ज्याचा भक्तिभाव पाहून देवसुद्धा त्याचा ऋणी होतो. बघा देणेगार लागतो, तो सर्वोत्तमाचा भक्त जगामध्ये धन्य आहे. नाहीतर आपण असं करतो का, आपण कोणतंही काम करायला घेतलं ना की बघा आपल्या मनामध्ये कोणता ना कोणते विचार चालू असतात. कधीकधी आपण अन्नदान तर जास्त करत नाही, कारण मनुष्याचा हा स्वभाव आहे. बघा अगोदर तो परमेश्वराला बघा एक इच्छा व्यक्त करतो. बघा मागणं मागतो की हे परमेश्वरा मला भरपूर धन दे. मला तू भरपूर धन दिलं ना, मी बघा जे लोकांना आवडतं काम असेल ना, तुला सुद्धा बघा अन्नदानाचं काम करेल. मी जे तुला आवडतं ना तेच काम करेल. बघा मी प्राणीमात्रांची सेवा करेल, असा मनुष्य भगवंताला म्हणत असतो. पण जेव्हा त्याच्याकडे पैसा येण्याचं काम चालू होतं, पैसा येत जातो, तेव्हा तो 1 रुपयासुद्धा बघा धर्मासाठी वापरत नाही. अन्नदान तर सोडूनच द्या, एवढा कंजूस बनवून जातो ना, त्याच्या हातामधला 1 रुपयासुद्धा सुटत नाही. मग अशा धनाचा,
आणि अशा संपत्तीचा काही फायदा आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या मनामध्ये चांगलं करण्याची भावना नाही, जरी त्याच्याकडे कितीही पैसे असले ना तरी त्या पैशाचा काही फायदा आहे का? कधीच फायदा होत नाही. आणि जो धर्मासाठी पैसा खर्च करत नाही त्याचं धनसुद्धा वाढत नाही. जो अन्नदान करत नाही त्याचं धनसुद्धा वाढत नाही, कारण त्या धनाला बघा त्याचा शेवट होत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जो अन्नदान करतो, धर्मासाठी काम करतो, त्याच्यासाठी परमेश्वरसुद्धा बघा 24 तास त्याची वाट मोकळी ठेवतो. प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी परमेश्वर हजर असतो. आणि ज्याचा भक्तिभाव पाहून देवसुद्धा बघा ऋणी होत असतो. तोच भगवंताला तोच भक्त आवडतो. आणि असा भक्त आपण आहोत का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, नुसतं देव देव भक्ती भक्ती करून कोणतीच भक्ती होत नसते. आपला अंतरात्मा काय म्हणतो, आपलं मन काय म्हणतं, आपण ही भक्ती करतो आपल्या मनाच्या विरुद्ध करतो की आपलं मन म्हणतं म्हणून करतो? कधीकधी हा विचार करायला सुरुवात करा. कधीकधी मनुष्याचं होतं काय बघा, दुसऱ्याच्या भीतीपोटी भक्ती करायला सुरुवात करतो, कारण कुणीतरी मला चांगलं म्हणावं, पण त्याच्या मनातून ती भक्ती होत नसते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या भक्तिमार्गामध्ये मनुष्याचं मन लागत नसेल तर तिथे मनुष्याने राहू नये. कारण का? कारण जिथे मन जर लागलं नाही ना तर तिथे त्याने कितीही भक्ती केली, कितीही पूजाविधी केली तरीही त्याला काहीच गुण मिळणार नाही. पण जर तुमच्या मनामध्ये दृढ विश्वास असेल, श्रद्धा असेल, जर तुम्ही ते कार्य व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला समाधानसुद्धा वाटेल. बघा, तुमचं मनसुद्धा प्रेरित होईल आणि तुमच्या विचारांची पातळी आहे ना ती एवढी वाढत जाईल ना, तुमच्या मनाला एक प्रकारचं समाधान निर्माण होईल. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, मणी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद माणी वियोगे. म्हणजे याचा अर्थ काय? जर मनुष्य हा विनाकारण चिंता करत बसतो, चिंता करत असतो, मग जर मनुष्याने चिंता करणं सुरुवात केली तर त्याच्या अंतरात्म्यामध्ये समाधान निर्माण होईल का, प्राप्त होईल का? जे व्हायचं आहे ना ते अचानक होऊन जातं. जीवनात जे काही भोगावं लागतं ते सर्व पूर्वकर्मामुळंच भोगता येतं. आणि अज्ञानी मनुष्य असतो मात्र काही दुरावल्यास दुःख मानत बसतो. पण तो मानत बसू नकोस, कारण ते तुझे पूर्वजन्माचे कर्म आहेत ना, त्याचंच तुला दुःख होत आहे. जेव्हा तुला हे कळेल, पण हे कळेल कधी? जेव्हा तू या भक्ती मार्गामध्ये तुझं मन लागेल, तेव्हा तुला हा भक्ती मार्ग समजायला लागेल की तुझ्या जीवनामध्ये दुःख काय येत आहेत. तुझ्या जीवनामध्ये जेव्हा तुझ्या दुःख निर्माण होत असतील ना, वारंवार संकट येत असतील, तर समजून जा तुमचे पूर्वजन्माचे कर्म आहेत ना, काहीतरी चुक्या तुमच्या हातून घडलेल्या आहेत आणि त्याचंच प्रायचित्त आपल्याला आता बघा भोगावं लागत आहे. पण त्यालासुद्धा समर्थांनी बघा पायबंद घातलेला आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की त्या दुःखातून निसटण्यासाठी, त्या दुःखाचा सामना करण्यासाठी हा भक्तिमार्ग निर्माण केलेला आहे. या भक्तिमार्गामध्ये जर तुमचं मन एकचित्त ठेवलं तर तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ दे, कितीही प्रॉब्लेम येऊ दे, तुम्ही कधीच घाबरत नाही. कारण का? कारण तुमच्या डोक्यावर, तुमच्या बघा पाठीवर बघा हात कोणाचा असतो? समर्थांचा असतो, सद्गुरूंचा असतो. म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे निभवावे. बघा म्हणजे काय? हे मना तुझ्याकडे नेहमी धाडस ठेव, धैर्य ठेव आणि कोणी दुष्णे दिली ना तर ती सोसायची ताकदसुद्धा ठेव. जर तुझ्या मनामध्ये धाडस नसेल तर तू कोणतेही काम पूर्णत्वास करू शकत नाही. आणि हे धाडस आहे ना तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण करणार आहे, तुझ्या जीवनामध्ये धन निर्माण करणार आहे. जर तुझ्यामध्ये धाडस नसेल तर तू कोणतंही काम करणार नाही. धैर्यसुद्धा असायला पाहिजे. आणि कोणी जर तुला वाईट बोलत असेल
तर त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ती सोसायची ताकदसुद्धा तुझ्यामध्ये निर्माण कर. नेहमी नम्र भाषेमध्ये बोल. जर तुझी भाषा व्यवस्थित असेल ना तर तुला चांगले लोक जोडले जातील. बघा, तुझे दुश्मन जरी असतील तर एक ना एक दिवस असा येईल ना की तुझे ते कधी मित्र होऊन जातील ना, तुला कळणार सुद्धा नाही. बघा, या भक्तिमार्गाचं हे सामर्थ्य कोणत्या भक्तिमार्गामध्ये आहे का? हे भक्तिमार्ग आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये अहंकार असेल ना तर त्या अहंकाराची राख रांगोळी बघा करून टाकण्याचं सामर्थ्य या भक्तिमार्गामध्ये आहे. आणि तेव्हा मनुष्य असतो तो मौन धारण करतो, उपासनेला बसतो. आणि जेव्हा मौन धारण करून उपासनेला बसतो तेव्हा माणसाच्या मनातील अहंकार नाहीसा होतो. आणि जेव्हा अहंकार नाहीसा होतो तेव्हा त्याच्या अंतरात्म्यामध्ये किती जरी कोणी दुःख देण्याचा प्रयत्न केला ना तरी ती सोसण्याची ताकद भगवंत देत असतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये नम्रता असते, नम्रतेची भावना असते, नम्रतेची भाषा असते ना, त्याच्या जीवनामध्ये सुख बघा एवढं येतं ना, त्याचं जीवन सुखामध्ये न्हावून जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी लोकांमध्ये कितीही अपविचार असतील, जरी लोकांमध्ये क्रूर विचार असतील, तरी त्यांचं बोलून लोकांचं समाधान तू करशील ना तर तुझ्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल आणि तुझ्या सुखाने दुसरेसुद्धा सुखी होतील. एवढे सामर्थ्य हे तेजोमय ऊर्जामय या भक्तिमार्गामध्ये आहे. आणि हे समर्थांनी फ्रीमध्येच दिलं आहे ना. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. कारण जर तुमच्या वैखरीमध्ये प्रेम असेल, कारण प्रेमाने 4 माणसं आपण जोडू शकतो. पण जर अहंकार असेल ना तर लाखो जरी समुदाय असेल ना तर आपल्या वैखरीच्या या बोलण्यानं लाखो समुदाय एक क्षणामध्ये नाहीसा होऊन जाईल. पण जर तुमच्या वैखरीमध्ये प्रेम असेल, जर तिथे कोणीही नसेल पण तुमचं प्रेम, तुमची बोलण्याची भाषा असेल, एक माणसाने जरी ऐकली ना तर तो माणूस लाखो समुदाय प्राप्त करू शकतो, लाखो समुदाय एकत्र करू शकतो. एवढी शक्ती या प्रेमामध्ये आहे. म्हणून प्रेमाची भाषा आहे ना ती भगवंताला सुद्धा कळते, प्राणीमात्रांना सुद्धा कळते. म्हणून तुझ्या जीवनामध्ये प्रेमाची भाषा निर्माण कर. स्वतःवर विश्वास ठेव आणि तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यातच आहे ना, ती जागृत कर. कारण ही प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. कृतज्ञता आहे ना ही जीवनाची सर्वात सुंदर भावना आहे. जर तू प्रत्येक कार्य कृतज्ञतेने केलंस तर तुला जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे काय? आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता असते. आपण कोणत्या प्रकारे विचार करतो. आपल्याला बघा, आपल्याला समोरचा डोंगर असतो, भरपूर हिरवागार दिसत असतो, पण आपण जेव्हा जवळ जातो तेव्हा भरपूर खड्डे असतात, मोठमोठे दगड असतात, काट्यांनी भरलेला असतो. पण आपण त्याचा लांबून विचार करतो. पण जो जवळून जाण्याचा विचार करतो ना तिचं मानसिकता त्याला सुखाकडे नेत असते. म्हणून कोणतेही दृश्य असेल म्हणजेच आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात का? कधीच नसतात. आपली मानसिकता ठरवत असते की कोण वाईट आहे, कोण चांगलं आहे. म्हणून आपल्या मानसिकतेवर आपलं सुख निर्माण झालेलं असतं. म्हणून अडचणींचा सामना करणं हे यशाचं पहिलं प्रवेशद्वार आहे. आणि हे पहिलं प्रवेशद्वार जेव्हा आपण पार करू ना तेव्हा खऱ्या सुखाची ओळख होणार आहे. आणि हे पहिलं प्रवेशद्वार म्हणजे भक्तिमार्ग आहे. आणि या भक्तिमार्गाची सुरुवात कशाने होते? तर ती होते श्रवणानं, होते उपासनेनं, होते रामनामाच्या उच्चारानं, रामनामाच्या नामस्मरणानं. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये रामनामाचं नामस्मरण होत नाही ना तोपर्यंत कोणत्याही सुखाची अपेक्षा करू नका. बघा, आता इथे कोणी म्हणेल की माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराचं नावसुद्धा घेत नाही तरीसुद्धा बऱ्यापैकी मी सुखासमाधानामध्ये आहे. पण समर्थ सांगत आहेत की हे जीवा, तुला वाटत असेल की तू रामनामाचं नामस्मरण करत नाही
पण असा काळ तुझ्याभोवती येईल ना, तुला काहीच दिसणार नाही. तुझे डोळे बंद होऊन जातील, तुझे डोळे मिटले जातील. तुझ्या जीवनामध्ये काय होऊन जाईल ना, ते सुद्धा तुला कळणार नाही. कारण का? कारण तुझ्याकडे त्यावेळी रामनामाची शक्ती नसेल. आणि ही रामनामाची शक्ती ज्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात ना, संकट निर्माण होतात, बघा तेव्हाच कळून येते. बघा आपण कधीकधी असं म्हणतो की एखाद्या पुलावरून, एखाद्या ब्रिजवरून एवढी मोठी गाडी पडली तरीसुद्धा त्यातील काही लोकांना काहीच झालं नाही. पण दुसरीकडं बघा गाडी एकदम व्यवस्थित रस्त्यावर पडून सुद्धा माणसं मरून जातात. म्हणजे काय? कधीकधी मागच्या जन्माचं पुण्य असतं. या रामनामाचं बघा संकीर्तन जेव्हा या वैखरीमधून, या अंतरात्म्यामध्ये बघा कधीच परमेश्वराचं भजन फुकट जात नाही, कधीच परमेश्वराचं नाम कधीच फुकट जात नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत रामनामाचं कीर्तन, रामनामाचं भजन, रामनामाचं नाम घेत राहावं. कारण हे आयुष्याचं सोनं करेल. कारण आयुष्यामध्ये जे पुरणारं आहे ना, हे रामनाम सत्य आहे, बाकी सर्व काही खोटं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कितीही संकट असू द्या, कितीही जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ द्या, पण हे रामनाम आहे ना, कधीच विसरू नका. कारण जो रामनाम विसरला ना, त्याची अधोगतीच झाली. कारण का? कारण ज्या रावणानं एवढ्या संपत्तीसाठी भगवान भोलेनाथांना बघा प्रसन्न करून घेतले, तो रावण साधा होता का? पण त्याच्या जीवनामध्ये राम नाम नव्हतं. कारण त्याला माहीत नव्हतं की भगवान भोलेनाथसुद्धा रामनामाचा उच्चार करतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी मनुष्याला माहीत होईल ना की आपण दुश्मनी कोणाशी घ्यावी, आपला दुश्मन कोण करावा आणि कोण मित्र करावा, ज्यावेळी हे मनुष्याला माहीत होईल ना, त्यावेळी मनुष्य सर्वात सुखी होईल. ज्याच्या जीवनामध्ये चांगली संगती असते, ज्याच्या जीवनामध्ये संत संगती असते ना, त्याचं जीवनसुद्धा सुंदर होऊन जातं. आणि जर आपल्या जीवनामध्ये रामनामाचा जर नामस्मरण करायचं असेल, जप करायचा असेल, तर आपल्याला संतांची संगती घडावी लागेल. आणि ही संतांची संगती तुम्हाला परमार्थामध्ये गेल्याशिवाय घडेल का? उपासनेमध्ये केल्याशिवाय घडेल का? या भक्तिमार्गामध्ये नाहून गेल्याशिवाय घडेल का? तर अजूनही बघा वेळ गेलेली नाही. अजूनही जीवनामध्ये सुंदरता निर्माण करा. रामनाम तुमच्या सदैव सोबत आहे. जय जय रघुवीर समर्थ.